श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं। तर आता भरपूर मुलांची 10वी होते, 10वी झाल्यानंतर त्यांना समजत नाही ऍक्च्युअली काय करायचं असतं। तर भरपूर सारे मुले आता जस्ट तुमचे पेपर झाले असणार 10वीचे आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट कधी लागणार हे तुम्हाला जर माहित नसेल तर टेन्शन घेऊ नका। आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की तुमचा 10वीचा किंवा 12वीचा रिझल्ट कधी लागणार। आणि 10वी झाल्यानंतर भरपूर साऱ्या साईड असतात, सायन्स झालं, कॉमर्स झालं, आर्ट झालं। तर भरपूर मुलांचा डाऊट हा आहे की त्यांना समजत नाही ऍक्च्युअली कोणत्या प्लॅटफॉर्मवर जावा। आणि इथूनच सगळं आपली सुरुवात असते 10वी नंतर की आपण काय चूज करायचं असतं, पुढं कोणची कॅटेगरी चूज करायची। तर हेच सगळं तुम्हाला मी आपल्या मराठी भाषेत सांगणार आहे, तर एक छोटीशी माहिती तुम्हाला देतोय। तर चला मित्रांनो, काही टाइमपास न करता व्हिडिओला करूया सुरू। तर आता आहे ती मेन गोष्ट, ते म्हणजे आपलं ध्येय, म्हणजे टार्गेट, आपली ड्रीम जी असते, तुम्हाला पुढे काय करायचंय। कारण पुढे भरपूर साऱ्या साईड आहे दादांनो, तुम्ही हँग होऊन जाशाल डायरेक्ट। कारण काय काय मुलं इथंच हँग होऊन जातात, तुम्हाला खरं सांगते इथंच हँग होऊन जाता। पुढे डॉक्टरला जायचं, पुढे नर्सिंग करायची, की डेअरी डिप्लोमा करायचं, की पुढे इंजिनिअरिंग सारखी मोठी फील्ड करायची, तर हेच आपल्याला माहित नसतं। आणि फार्मसी वगैरे, तर हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो की 12वी झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे किंवा 10वी झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे। तर आजचा टॉपिक तो म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतर काय केलं पाहिजे ॲक्च्युली। तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुम्ही आता जर एक कंपॅरिझन केलं तर भरपूर सारे जण काय करता, सायन्स घेत आहे, त्यानंतर एकाने सायन्स घेतलं की दुसरा पण म्हणतो मला सायन्स घ्यायचं आहे। मी पण त्याच फॅकल्टीमधला आहे, मी पण तेच केलं आहे। माझा मित्र म्हटला मला सायन्स घ्यायचं, माझं काय फिक्स नव्हतं, मग मी सायन्स घेतलं। त्यानंतर 12वी केली, 12वी झाल्यानंतर मग मी काय केलं, मग मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं। मग मी डायरेक्ट डिग्रीला गेलो, तर मला डायरेक्ट फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटलं। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि आता अशा प्रकारे लास्ट इयरला आलो आहे। तर आता IT इंजिनिअरिंगला आहे मी। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं ध्येय फिक्स करा आधी, कारण आपली काहीच फिक्स नसतं की आपल्याला काय करायचं आहे। तुम्हाला मी सांगाल तुम्ही हे करा ते करा, बट आपण केलं पाहिजे ना। सांगायला काय कोणी पण सांगून जातं, पण नंतर आपल्याला पस्तावा नाही आला पाहिजे की आपण खरंच या फील्डमध्ये गेलो आणि आपण काहीतरी केलं। नाही तर पस्तावा येतो भरपूर जणांना की यार मी इकडं नव्हतं जायला पाहिजे, तिकडं जायला पाहिजे होतं, मी या सरांचं काय ऐकलं, मी त्या सरांचं काय ऐकलं, असं होऊन जातं। आपल्याला कन्फ्युजन होऊन जाते यार, कन्फ्युजन म्हणजे एकदम बेकार, कारण ती कंडिशन्स अशी असते की काय करावं काही समजत नाही। तर आता 10वी झाल्यानंतर 3 फॅकल्टी त्या मुलांना होती, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट आणि एक MCVC सुद्धा येते। तर तुम्हाला जर सायन्सकडे जायचं असेल तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जर फार्मसी करायची असेल, तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची असेल, तुम्हाला भरपूर साऱ्या साईट आहेत, त्या तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही सायन्सकडे ऑब्विसली जाऊ शकता। तुम्हाला डॉक्टर वगैरे व्हायचं असेल, मोठी पोस्ट MBBS वगैरे, तर तुम्ही इझिली सायन्स घेऊ शकता। आणि ज्या मुलांना बँकेत आवड आहे, ज्या मुलांना बँकमध्ये काम करायचं आहे, भरपूर साऱ्या साईड आहे, तर तुम्ही इझिली कॉमर्सकडे जाऊ शकता। आणि ज्या मुलाला असं वाटतंय की आपण गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो, तर ते मुलं आर्टकडे जाऊ शकता। आर्ट्सला एक भारी साईट दिलेली आहे, तर तुम्ही MPSC UPSCची तयारी सुद्धा करू शकता। आणि सगळ्यात तुम्हाला माहिती आहे MPSC UPSC इज नॉट इझी, बट यू कॅन डू इट। तुम्ही जर मेहनत केली तर तुम्ही करू शकता। माझ्या दीदीने सुद्धा दिलेली, तर MPSC पास झालेली ती, तर तुम्ही सुद्धा करू शकता। त्यानंतर आता वळूया आपल्या साईडकडं। तुमचं जर ध्येय, समजा आता तुमचं जर ध्येय फिक्स आहे, तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची, तर तुम्हाला समजत नाही की 10वी नंतर डिप्लोमा करू की 12वी करून मग डिग्री करू। तर तुम्हाला एक इझी ऑप्शन सांगतो मी, तुम्ही इझिली 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट डिप्लोमा करू शकता। कारण तुम्हाला जर प्रॉपर नॉलेज लागतं, इंजिनिअरिंगचंच नुसतं, तुम्हाला सगळं बेसिक नॉलेज कव्हर होईल। 12वी करायची तुम्हाला गरज पडणार नाही। तुमचं जर टार्गेट फिक्स असेल तरच करा। तुम्हाला जर टार्गेट फिक्स आहे तुमचं की मला आता इंजिनिअरिंगच करायची आहे, की मला ITच करायचं आहे, मला कॉम्प्युटर्स करायचं आहे, मला इलेक्ट्रिकलच करायचं आहे, मला सिव्हिल करायचं, मला मेकॅट्रॉनिक्स करायचं, तर तुम्ही ऑब्वियसली तुम्ही जाऊ शकता डिप्लोमाकडे। म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतरच डिप्लोमा करा, कारण डिप्लोमा तुम्हाला किती वर्षाचा पडेल, तो 3 वर्षाचा पडेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर। त्यानंतर तुम्ही डायरेक्टली डिग्रीला ॲडमिशन घ्याल सेकंड इयरला, परत ते सेकंड, थर्ड आणि लास्ट इयर, 3 वर्ष, म्हणजे अशी 6 वर्ष। तर तुम्ही जाऊ शकता, कारण तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन्सनुसार तुम्हाला जे डिप्लोमाला नॉलेज भेटलं ना, तुम्हाला डिग्री एकदम इझी झाली। आणि ज्या मुलांनी डायरेक्ट डिग्रीला घेतलं त्याला विचारा डिग्री किती हाल होते। माझं सुधारण घ्या, मी तर डायरेक्ट डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे, बट काही नाही, फर्स्ट इयरला राहिले होते सब्जेक्ट, बट क्लिअर केले। त्यानंतर सेकंड इयर एकदम क्लिअर, थर्ड इयर क्लिअर, लास्ट इयरला आपला पॉईंटर मला सांगतो, आपला पॉईंटर 8.70 आलाच होता। तर त्यानंतर आता शेवटचं सेमी माझं, तर अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता। आणि दुसरा एक तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर तुमचं ध्येय फिक्स असेल, तुम्हाला जर इंजिनिअरिंगला जायचं नसेल, दुसरं तुमचं काहीतरी मनात चालू असेल, तर तुम्ही डिप्लोमा करू नका। का बरं करू नका ते पण सांगतो। कारण या बा,
तुम्ही जर आता तुमचं टार्गेटच फिक्स नाही की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, त्यांचं फिक्स आहे ते डिप्लोमा करू शकता, कारण त्यांचे इयर वाचतील. आणि ज्यांचं फिक्स नाही ते नका करू, कारण या बा तुम्ही जर डिप्लोमा केला तिकडं परत तुम्हाला इकडं ते चान्सेस बनून जातात. 12वी नंतर तुमचं भरपूर सारे चान्स चालू होता, कारण 12वी नंतर आपण भरपूर साऱ्या साईडकडे जाऊ शकतो. तुम्ही जर 10वी केली त्यानंतर तुमच्या साईड क्लोजअप होऊन जातात. तुम्हाला फार्मसीला जायचं असेल तर त्या साईडसुद्धा क्लोजअप होऊन जातात. परत तुम्हाला आर्ट करायचं असेल त्या साईडसुद्धा क्लोजअप होऊन जातात 10वी नंतर. त्याच्यामुळे सांगतो ज्यांचं टार्गेट फिक्स नसेल त्यांनी 12वी करून घ्या आधी. 12वी केल्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या साईड ओपन होतात ना. तुम्ही ग्रॅज्युएशनला सुद्धा जाऊ शकता, MSc करू शकता, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा करू शकता. तुम्ही लागेल त्या फॅकल्टी तुम्हाला ओपन होता. भरपूर साऱ्या कॅटेगरी 12वी नंतर ओपन होता. तर ज्यांचं टार्गेट फिक्स नाही ते 12वी करू शकता इझिली. 12वी केल्यानंतर मग तुम्हाला माहिती CAT वगैरे द्यावा लागते आपल्याला. आणि CATमध्ये तुमचा काय स्कोर होईल तो PCM आणि PCBचा त्यानुसार आपल्याला ॲडमिशन भेटतं. तर डेअरी डिप्लोमा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे की 10वी नंतर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन ते म्हणजे ITI आपलं. तर तुम्ही ITI सुद्धा करू शकता. ज्यांना लोको पायलट वगैरे व्हायचं आहे गव्हर्नमेंट जॉबसाठी ITI, आणि ITIला सारं समजू नका मुलांना. ITI भरपूर जागी लागतो. ते सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही ITIकडे सुद्धा जाऊ शकता, ते पण 10वी नंतर. आणि ITI आपला असतो तुम्हाला माहिती 2 वर्षाचा ITI असतो, आणि डेअरी डिप्लोमा सुद्धा आपला 2 वर्षाचा असतो. पहिले 12वी झाल्यानंतर 3 वर्षाचा होता, बट तो क्रायटेरिया आता बंद झालेला आहे आणि हा क्रायटेरिया आता चालू झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असणार की काय करायचं 12वी नंतर. भरपूर साऱ्या साईड असतात आपल्या समोर, पण आपल्याला समजत नाही कोणत्या फॅकल्टीकडे जायचं आणि डिप्लोमा करून की डिग्री घेऊन. तुम्हाला आता मी समजून सांगितलं आहे कशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल ना, काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, कारण आपला व्हिडिओ बाबा मराठीमध्ये असतो आणि आपल्याला आपली मराठी भाषा पूर्ण यायची दादा. आणि एक दिवस ते नक्की होणार. यूट्यूबला सर्च केल्यानंतर आपला मराठी व्हिडिओ टॉपला दिसणार. तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.